उपसरपंच अजित देशमुख यांच्या वाढदिवसाची सासगाव पंचक्रोशी मित्रपरिवाराकडून जय्यत तयारी. मंत्री अदितीताई तटकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती. खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागामधील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत सासगावचे विद्यमान उपसरपंच अजित गजानन देशमुख यांचा 15 डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याने त्यांचा यावर्षीचा अभिष्टचिंतन सोहळा भव्य स्वरूपात साजरा व्हावा यासाठी सासगाव पंचक्रोशीमधील मित्रपरिवाराने जय्यत तयारी केली आहे. अजित देशमुख यांना शुभेच्छा देण्यासाठी महिला बालकल्याण मंत्री नामदार अदितीताई तटकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार असून सर्वपक्षीय नेतेही याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन ताकई येथील SP फार्म हाऊसवर 15 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता करण्यात आले आहे. त्याचबरोबर या सोहळ्याप्रसंगी स्नेहमेळावा व स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला मोठ्या संख्येने मित्रपरिवार, मार्गदर्शक आणि हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार बाबू पोटे यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे. उपसरपंच आणि आमचे मित्र अजित देशमुख यांचा वाढदिवस येत्या सोमवारी म्हणजे 15 डिसेंबरला आहे आणि तो एक चांगल्या पद्धतीने भव्य पद्धतीने साजरा करायचा निर्णय आमच्या ग्रामपंचायत हद्दीतील लोकांनी घेतलाय. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून अजित देशमुखवर प्रेम करणारे लोक एकत्र आले त्यांनी तो वाढदिवस आम्ही साजरा करतोय. खोपोलीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांचा SP फार्म हाऊस आहे आमच्या सासगाव आणि सारसन रोडला टाकई हद्दीमध्ये. त्या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजता हा कार्यक्रम होतोय आणि माझं सगळ्यांना आवाहन आहे की आमच्या सगळ्यांच्या वतीने आवाहन आहे खरं तर की जे अजितदादांवर प्रेम करतात त्या सगळ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. एक संवाद आणि स्नेहभोजन अशा प्रकारचा तो कार्यक्रम आहे. संध्याकाळी 7 वाजता तो कार्यक्रम सुरू होईल आणि तुम्ही जोपर्यंत याल तुमच्या आगमनापर्यंत स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुरूच असणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने म्हणजे अगदी सासगाव पंचायत आत्तरगाव पंचायत समितीमधीलच लोकांनी यावं असं अजिबात नाही. तालुक्यात अजित देशमुखांवरती प्रेम करणारी जी कोण मंडळ आहे त्या सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला अजित देशमुखांना आशीर्वाद शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारचं आवाहन आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आम्ही सगळे करतोय. ब्युरो रिपोर्ट न्यूज 46 रायगड खालापूर.